पीसीओएस हे नाव सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. त्यालाच आत्ता रिनेम केलेलं आहे PMOS. पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम. तर आधी काय व्हायचं? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे काय? फक्त गर्भाशयावरतीच काम केलं जायचं. म्हणजे अगदी डॉक्टर्स सुद्धा अनभिज्ञ होते या गोष्टीशी, की नुसतं सोनोग्राफी करा, त्या आपल्या कॉन्ट्रासेप्टिव्हच्या गोळ्या प्रिस्क्राईब करा अँड दॅट्स इट. मग तुमचं तुम्ही बघा, ते काहीच करू शकत नाही. पण आता काय झालेलं आहे की एक नवीन शोध असा लागलेला आहे की PMOS जे आहे, म्हणजे हा जो आजार आहे तो मल्टिपल हार्मोनल सिस्टीम क्रॅश झाल्यामुळे म्हणा किंवा त्यात बिघाड झाल्यामुळे म्हणा, तुम्हाला पाळी नीट न येणं, तुमचं वजन वाढणं, चेहऱ्यावरती केस किंवा पिंपल, म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या होत आहेत त्या त्यामुळे होत आहेत. की म्हणजे सिस्ट ओव्हरीमध्ये तयार होणं हे एक त्याचं सिम्पटम आहे. किंवा वजन वाढतं. काही मुलींचं बघा वजन सुद्धा वाढलेलं नसतं, ते एकदम बारीक असतात काठीसारख्या, पण त्यांच्यात सुद्धा PCOS किंवा हेच PMOS असू शकतं.